घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलेलं आहे की ऋषिकेश जानकीची साथ देतो आणि DNA टेस्टचं खोटं नाटक करतो। इकडे त्याला डॉक्टरांचा फोन येतो आणि तो DNA टेस्टबद्दल चर्चा करतो। इकडे त्याच्या जुन्या आईला हे ऐकून खूप त्रास होतो। त्यावर ऋषिकेश त्याच्या जवळ जातो आणि म्हणतो की काय झालं। त्यावर ती सांगते की फक्त ऊन असेपर्यंत सावली सोबत असते आणि नंतर तिची काहीही गरज नसते। तसंच आता तुझी नवीन आई आलेली आहे तर तुला माझी काहीही गरज नसणार। यावरती ऋषिकेश त्यांना म्हणतो की काहीही झालं तरी तूच माझी आई असणार। तिने मला फक्त जन्म दिलाय पण वाढवलं तू आहेस। आणि तो यशोदाचे उदाहरण देतो आणि म्हणतो भलेही यशोदाने जन्म नसेल दिला परंतु ती हमेशाच तिला प्रिय असते। त्यावरनं तिला थोडंसं चांगलं वाटतं परंतु ती म्हणते की DNA रिपोर्ट येईपर्यंतच हे सगळं असेल, त्यानंतर मी कदाचित तुला आईही वाटणार नाही आणि तू मला सोडून जाशील। त्यामुळं हे मोठं बोलणं फक्त मालिकांमध्ये किंवा जुन्या काळामध्येच शोभा देतं। या काळामध्ये आई मुलगा हे सगळी नाती जुनी झालेली आहेत। जेव्हा खरी नाती जवळ येतात तेव्हा जुन्या नात्यांना कोणीही किंमत नाही देत आणि मी तर कधीच तुझ्यासाठी परकी झालेली आहे। हे ऐकून ऋषिकेशला खूप त्रास होतो आणि तो काहीही न बोलता रडतो। त्यानंतर ती रूममध्ये जाते आणि आपल्या पतीला म्हणते की आता DNA टेस्ट होणार आणि सगळेच जण माझ्यापासून दुरावले जाणार। यावरती ते म्हणतात की DNA टेस्टमुळं जे काय खरं आहे ते आपल्या समोर येईल, पण त्यामुळे तुझी जागा कोणीही घेणार नाही। तुझी जी जागा आहे ती हमेशा तशीच राहील। त्यावरती ती म्हणते जर DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली तर मी हे घर सोडून जाणार, पण जर निगेटिव्ह आली तर त्या बाईला मी धक्के देऊन बाहेर काढणार। हे ऐकून तिला घाबरून जाते। ती झोपलेली असताना तिला दार ठोठावल्याचा आवाज येतो आणि उघडते तर समोर पोलीस असतात। जानकी तिला सगळ्यांच्या समोर आणते आणि म्हणते ही लता आहे आणि हिने खोट्या पार्वतीचं नाटक केलं। तिने आमची सगळ्यांचीच दिशाभूल केली तर हिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा आणि अटक करा। सगळेच जण तिला भलं बुरं बोलतात आणि म्हणतात की आमच्या भावनांशी खेळताना तुला वाईट कसं वाटलं नाही, तू पण तर कोणाची तर आई असशील ना। या ऐकून ती एकदम झोपेतनं जागी होते आणि ते स्वप्न असतं आणि पोलीस तिला पकडून घेऊन जातील या भीतीनेच तिला समजत नाही की काय करायचं। इकडे सकाळ होते आणि सकाळ झाल्यानंतर जानकी देवापाशी हात जोडून बसलेली असते आणि त्यानंतर ती शुभम करोती वगैरे म्हणते आणि त्यानंतर उठून देवाच्या पाया पडून जात असतानाच तिची सासू समोर येते। ती दररोज नित्यनियमाने आपल्या सासूच्या पाया पडत असते आणि ती आजही पडत असताना तिची सासू म्हणते की तुझ्या खऱ्या सासूच्या तू पाया पड, मी आता तुझी सासू नाही। त्यावर ती म्हणते की या घरात पाऊल ठेवल्यापासून तुम्ही आणि माझ्या सासू होतात आणि हमेशा राहणार, पण तरी त्या म्हणतात की DNA टेस्ट होईपर्यंतच मी तुझी सासू आहे, त्यानंतर मी तुझी सासू राहणार नाही। जानकीला याचं वाईट वाटते आणि ती त्या खोट्या पार्वतीला शोधायला जाते पण ती रूममध्ये नसते आणि तिचं सामानही दिसत नसल्यामुळे ती घाबरून जाते आणि ती नोकराला विचारते की सामान कुठे गेलं। त्यावर तो म्हणतो की त्या बाहेरही नाही आहेत आणि किचनमध्ये पण नाही आहेत। यावरनं जानकीला वाटतं की ती पळून गेली आहे, म्हणजे DNA टेस्टच्या भीतीने तिने आपला गोशा गुंडाळलेला आहे। हे सारंग ऐकतो आणि ऐश्वर्याला सांगायला जातो। ऐश्वर्याला हे ऐकून धक्काच बसतो। इकडे खोटी पार्वती म्हणजे लता बस स्टॉप शोधत असते कारण त्यांना मुंबईला जायचं असतं, पण त्या जातच असतात तेवढ्यात ऐश्वर्या आणि सारंग समोर येऊन उभे राहतात। इकडे जानकी ऋषिकेशसाठी चहा आणि खारी घेऊन येतात कारण ती खूप आनंदी असते आणि आता DNA टेस्ट करण्याची गरज नसते कारण त्या भीतीने त्या बाई पळून गेलेल्या असतात। हे ऐकून ऋषिकेशला वाईट वाटतं कारण आता त्याची पार्वती आई कधीच परत येणार नसते आणि यावर जानकी म्हणते की माझ्यावरचा आईंचा आणखीनही राग गेलेला नाहीये। त्यावर ऋषिकेश म्हणतो की आई ही कापुरासारखी आहे, ती थोड्या दिवसात नॉर्मल होईल, पण तू तुझा धीर सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी नको करू। इकडे ऐश्वर्या आणि सारंग म्हणतात की तू आमचे पैसे घेऊन कशी काय पळून जाऊ शकते। त्यावर ती म्हणते की इतके दिवस मी नाटक केले त्याचेच पैसे आहेत ते।
यावर ऐश्वर्या आणि सारंग म्हणतात की ठीक आहे, तुला पळून जायचं आहे ना, तू जा, पण त्यानंतर तुझ्या पाठीमागं पोलीस येतील आणि तुला पकडून घेऊन जातील. पुढच्या एपिसोडमध्ये काय होईल पाहण्यासाठी फॉलो करा.